असताना शायरांनी सांगावं रामचंद्र प्रभूची आणि रावणाची किती वेळा भेट झाली? 2च वेळा भेट झाली शाहीर. किती वेळा? 2च वेळा. एकदा स्वयंवराच्या टायमाला आणि एकदा शेवटला. लक्ष्मणाला सांगितलं जा त्याला विचारून काहीतरी गोष्टी, काय म्हणणे त्याचं मी उघड नाही करीत त्या गोष्टी. मग लक्ष्मणाला 3 गोष्टी सांगितल्या त्या रावणानं शेवटला. रावणाने लक्ष्मणाला 3 गोष्टी सांगितल्या होत्या शेवटच्या क्षणाच्या टायमाला. तेव्हा अशा 2 वेळा भेट झाली त्यांची. कारण रामायण सांगतं क्या बात आहे. पुढे जात असताना शायरांना आपला सवाल होता सीता जड का धनुष्य जड? धनुष्य जर जड म्हणावं तर सीताबाई घोडा घोडा करून करते आणि तो धनुष्य रावण वकडणी घेऊन पडतोय. आता त्यांच्या पद्धतीने त्यांनी सांगितलं हरकत नाही. शाहीर म्हणले त्या चापावरती शिवगण बसले होते. तो तवाचा विषय हो, त्याच्या अलीकडचा विषय मी तुम्हाला विचारला होता. तो जड कधी केलाय? स्वयंवराच्या टायमाला. असो खरं मोठे मस्ती गुंड आहेत, आडनावाने गुंड आहेत. ते गाव गुंड मुळीच नाहीयेत. त्यांनी मग साहेबाला असेल नाही का मी गुंड आहे फक्त काय आणि आडनावाने. खरी गोष्ट आहे. तेव्हा पुढे जात असताना शाहीर म्हटले अजून रामाचा जन्म करायचा आहे. आम्ही करायचा का? आम्ही कलगीवाली आहोत. आम्ही कोणाचं भूषण सांगणार? आमच्या मायेचंच सांगणार. आम्ही आमच्या मायेला श्रेष्ठ ठरवणार. तुमचं काय मत आहे या गोष्टी? हो मन मर गए माया मर गए मन मर गए नाही का? मन मरे माया मरे मर मर गए शरीर अंशा मंशा कभी ना मरे तो का गए दास कबीर. कहा बेटे कहा मिलेगी? तेव्हा असो शास्त्र शोधलं पाहिजे, धुंडाळलं पाहिजे. कारण मगाशी आमचे कोणतरी म्हणले हा आम्हाला ते वाचून म्हणावं लागतंय. मामा मगाशी म्हटले मामा आता पण माझ्या गाडीत तुम्ही आला ना याची शपथ तुम्हाला 10 ते 15 हजाराचे ग्रंथ नाही दाखवीन ना, गाणं म्हणणार नाही परत. कारण कलगीतुऱ्याला गेल्यावर मोकळा जात नसतो, जायचंही नाही का? कलगीतुरा क्षेत्र असं आहे कोणी कुठला प्रश्न विचारीन तो 7-12 आपल्याला दाखवता आला पाहिजे. मोगाम चालत नाही कलगीतुरा. जसं गुंड मगाशी म्हटले तसे मोगाम चालणार याला 7-12 लागतो. तेव्हा शायरांच्या सवालाचं उत्तर आपण देणारच आहोत. त्यांनी विचारलं श्रेष्ठ कोण? आता आम्ही कलगीवाले, आम्ही मायाचे, माया आमची ना. म्हणून म्हटले पहिले कोटेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्य होते पायी. तेथे एक ढालगज निर्माण झाली, तिनं एवढी ख्याती केली, कानोबा तेरे तेरे ते. याच्या पलीकडे जाऊन बोलूया आपण. तेव्हा शायरांनी माझ्या प्रश्नाचं उत्तर देऊन थोडासा रामचंद्र प्रभूंचा जन्म केला असता तर तुम्हाला साजला असतं. ती तुम्ही तुरेचे शाहीर आहात, त्याच्यात काही तुमची चूक आहे असं मी म्हणत नाही, पण तुम्ही तिकडे वळायला पाहिजे होते. आता माझ्या नशिबामध्ये आले ते चांगली गोष्ट ना. त्यांचा जन्म माझ्या हस्ते होते म्हणजे अरे राम नव्हते जन्मले तेव्हाची ऐकून घ्या कथा कथा हो. अरे रे 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 हाय रा
मास्तर तुमच्या जिल्ह्यामधून काटा निघला अंगाला, कारण ताल सोर एक झाला तर गोड वाटत नाही का. हा काय असतं, एक मायासारखी बाई होती, ती गेली पाचूर आपल्याच्या बाजाराला इंचूरच्या. हा तिला वाटलं आता आपण इंचूरच्या बाजारला आलो, काहीतरी खरेदी करावं. हा मग तिनं 2 बारण्या खरेदी केल्या. बरोबर. हुसेन भाऊ, त्या महिलेने, माझ्यासारख्या महिलेनी, आता त्यांची पुरुषाची भूमिका आहे, आमची महिलेची भूमिका आहे. कलगी माया ब्रह्म, शिव शिव शक्ती, नवरा वत्तलवडी इंजन मार्या, अंगे पड्या बदकुनी पड्या, पड्याचं पडा आणि एकटाच पड्या. घाबरे 2 बारण्या घेतल्या लासल आपले काय इन्सूर मध्ये. 2 बारण्या घेतल्या 10-10 रुपयाला एक बरणी, 20 रुपयाच्या 2 बारण्या घेतल्या. आता बाई हुशार होती माझ्यासारखी, तिनं ती 2 बारण्या घेतल्या, 1 बरणी केली मिठाला, 1 बरणी केली तुपाला. बरण्या केवढ्याच्या? 20 रुपयाच्या. एक किली मिठाला, 1 किली तुपाला. बरं 10 रुपयाची बरणी घेतली, तिच्यात 10 रुपयाचं मीठ टाकलं, तिची किंमत झाली 20 रुपये. आणि 1 किलो तूप आणलं, त्या बरणीत ठेवलं. आता तूप कसं किलो आहे? 600 रुपये. मग त्या बरणीची किंमत किती झाली? 610. बरं जी मिठाची बरणी आहे ती कुठं थांबती, कुठं राहती? किचनच्या आसपास लोळती, कुठं येवी. आणि जी तुपाची बरणी आहे ती कुठं? कपाटाच्या आत. बरण्या केवढ्याच्या? आता एका बरणीची किंमत किती झाली? 20. आणि दुसऱ्या बरणीची किंमत किती झाली? 600. मग याच्यातला काय अर्थ आहे ओळखून घ्या, मला सांगा. रंग जाणारे रंगारे, राम नव्हते जन्मले देवाची ऐकून घ्या कथा, ऐकून घ्या कथा. आणि अयोध्येमध्ये दशरथ राजा राज्य करीत होता. हो रामा, हरे रामा रामा, श्री राम हो अयोध्येमध्ये दशरथ राजा राज्य करीत होता. पोटी नव्हती संतत म्हणून कष्टी मानाला, कष्टी मानाला. जाऊन विचारू लागला आपल्या वशिष्ठ मुनीला. काय म्हटलंय? राम नव्हते जन्मली देवाची ऐकून घ्या कथा. अयोध्येमध्ये दशरथ राजा राज्य करीत होता. पोटी नव्हती संतता म्हणून कष्टी मानाला. पोटी नव्हती संतता म्हणून कष्टी मानाला, कष्टी मानाला. आणि जाऊन विचारू लागला आपल्या सद्गुरूला. वशिष्ठ मुनींना दशरथ राजाला सांगितलं, राजा आता जरी माझ्या पुढे तुम्ही व्यथा मांडत असाल, पोटी संतता नाही. हा थोडी वर गेली, थांबा. प्रकार काय झाला?
वशिष्ठ मुनींना सांगावं, राजा तुझ्या पोटी एक मुलगी होती फक्त बरं का. दशरथ राजाला रामचंद्र प्रभूंच्या आजोबर एक मुलगी होती, तिचं नाव शांता. दशरथ राजाला एक कन्या होती, तिचं नाव शांता. ती कोणाला दिली, काय दिली, शाहीर सांगते. रामचंद्र प्रभूंची बहीण मोठी, तिचं नाव शांता. ती कुणाला दिली, काय दिली, शायरांच्या डोक्यात आलेले शाहीर सांगतील. माझा शायरांना प्रश्न नाही हा. तर वशिष्ठ मुनी बोलू लागले, राजा तुला मूल होईल, पण त्याच्यासाठी एक काम करावं लागेल. काय? तू एक काम कर, आज रात्रीचा घरी जा, वशिष्ठ मुनींना सांगावं, पलंगाची शेज कर आणि पलंगावर निद्रास्थान होय. तू झोपल्याच्या नंतर तुला जे स्वप्न पडन ते मला येऊन सांग. वशिष्ठ मुनींना सांगितले. ठीक आहे म्हटले. राजानं गुरूंनी सांगितल्याप्रमाणे शेज केली. त्या शेजेवरती निद्रास्थान झाले. स्वप्न पडलं दशरथ राजाला. काळ्या वस्त्राची नार स्वप्नामध्ये आली. दशरथ राजाच्या स्वप्नामध्ये काळ्या वस्त्राची नार आली. येऊन सांगितलं वशिष्ठ मुनींना, महाराज माझ्या स्वप्नामध्ये काळ्या वस्त्राची नार आली. वशिष्ठ मुनींना सांगावं, राजा तुला एका बाणात 3 जीव घ्यावा लागतो. बाण एक मारायचा आणि 3 जीव घ्यायचे. तिथून पुढचा काय प्रकार आहे मी तुला सांगेन. ठीक आहे म्हटले. हाती धनुष्य घेऊन राजा चालला शिकार खेळत, शिकार खेळत. आणि कळंबाच्या झाडावर बसले जाऊन दशरथ. आई-वडिलांची कावड घेऊन चालला काशीला श्रावण, काशीला श्रावण. आई-वडिलांना लागली धान गेला तळ्यावर. सारीचा आवाज येता बाण सोडला दशरथाने. कथा फार मोठी आहे. लोकांना बोर व्हायला नको म्हणून मी शॉर्टकट आणतोय बरं का. हे डोक्यात घ्या, न ती एकटा मी 2 वाजवीन. कथाच तेवढी मोठी आहे. काळ्या वस्त्राची नार स्वप्नामध्ये आली. राजाला सांगावं वशिष्ठ मुनींना, का एका बाणात 3 जीव घ्यावं लागतील. हातात दशरथाने धनुष्य घेऊन एका कळंबाच्या झाडावरती जाऊन बसलाय. इकडं श्रावण बाळ आई वडिलांची कावड घेऊन काशीला जात होता. आणि आई वडिलांनी सांगावं बाळा तहान लागली म्हणून आई वडिलांची बेलाच्या झाडाला कावड अडकवली आणि पाण्याच्या शोधाला गेले श्रावण बाळ. पण परत यायला वाट सापडली पाहिजे, रात्र होती. मग यांनी काय केलं, गवताच्या देतो मग गाठी सावळे. गवताच्या देतो मग गाठी सगळ्याच्या रचिती मानी. सारी बुडावाली
राजानं बाण सोडला श्रावण बाळाला. बाण लागल्याबरोबर राम 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 कोण म्हणतोय? श्रावण बाळ. तर अजून रामाचा जन्म नाही. मग त्यांनी कंच्या रामाला हाक मारली होती. थापा ना त्याच्यावर. अजून रामचंद्र प्रभू जन्माला यायचे. दशरथांनी बाण मारला श्रावणाला. बाण लागल्याबरोबर श्रावण म्हणतोय राम राम राम. कंच्या रामाचा जप केला त्यानं. शाहीर सांगते नेमकं कोणत्या रामाचा जप केला, कारण राम अजून जन्माला यायचंय. सांगते शाहीर. मग श्रावण बाळाला बाण लागल्याच्या नंतर दशरथ राजांनी पाहिलं आणि सहज नजर गेली दशरथ राजाकडे श्रावण बाळाची. मामा काय केलं मामा? मी तुमच्या केळी नारळाचे बाग तोडले होते मामा. माझ्या आई वडिलांना मी काशीला घेऊन जातो. माझ्या आई वडिलांची अपेक्षा राहील मामा. माझ्या आई वडिलांना मी काशी यात्रा जाऊ शकतो मामा. माझी एक शेवटची आशा आहे. कोणत्या नात्याने मामा म्हणत होता? शाहीर असलं तुमच्या लक्षात तर नक्की सांगा. श्रावण बाळ दशरथ राजाला कोणत्या नात्याने मामा म्हणत होता? तुमच्या डोक्यात असेल तर जरूर सांगा. मामा मी मरतो याचं मला दुःख नाही मामा. दुःख एवढंच आहे का माझ्या आई वडिलांना पाणी कोण पाहिजे मामा. श्रावण बाळांना सांगावं राजाने मी पाणी घेऊन जातो, पण जायचं कसं? सांगितलं मामा दगडाच्या तिमानी रस्त्यात गवताच्या गाठी दिल्यात त्या रोडनी त्या रस्त्याने तुम्ही जाऊ, त्या मार्गाने तुम्ही जाऊ. ठीक आहे. राम राम म्हणून 3 वेळा राम राम म्हणून प्राण सोडला. श्रावण बाळाला पाठीवर घेतलं राजानं आणि ज्या दिशेने सांगितलं होतं त्या दिशेने राजा चाललेला आहे. आई वडिलांना शोधाय श्रावण बाळाच्या. श्रावण राजा चालला तिथून निघून. पाठीवरती घेतले श्रावण. पाठीवरती बाळ श्रावण. श्रावणाचे आई वडील पाहिले दशरथानं. पाहिले दशरथानं आणि तोंडाला ओलाविली झारी पाणी पेन दोघे जण. श्रावण बाळाचे आई वडील आंधळे होते. शाहीर त्यांची नावं सांगतील. श्रावण बाळाच्या आई वडिलांची काय नाव आहे? ते आंधळे का होते याला कारण आहे. तो प्रश्न मी शाहिरांना विचारणारच नाही, कारण जे माहिती आहे ते विचारायचं नसते. कारण ते पूर्वजन्मीचे काहीतरी टिटवा टिटवी वगैरे वगैरे ते आहे आणि ते मार्केटमध्ये आहे. तेव्हा जे काही लोकांनी ऐकलं नाही ते. आणि मग रामचंद्र दशरथ राजानं श्रावण बाळाला तिथं नेल्याच्या नंतर पाठीवरती आई वडिलांच्या तोंडाला झारी लावतोय. सूरदास बापाचं नाव सूरदास आहे, आईचं नाव सांग जमलं तेवढं. श्रावण बाळाच्या बापाचं नाव सूरदास आहे, आईचं असेल तर डोक्यात नक्कीच तुम्ही सांगा. माझा प्रश्न नाही तुम्हाला, असलं डोक्यात तर नक्की सांगा, कोपवानी नाही. आणि मग प्रकार काय झाला मंडळी? दशरथ राजानं श्रावण बाळाच्या आई वडिलांच्या तोंडाला पाणी लावतोय.
सूरदासाचा बाळ मी हाय श्रावण, माझी एक कविता आहे, जुनी कविता आहे, त्याच्यामध्ये आईचं पण नाव आहे. सूरदासाचा पुत्र मी हाय श्रावण, असा कोणाला सांगतोय? दशरथ राजाला. ते वाक्य मी टाळलं. पुढे जात असताना दशरथ राजाने काय करावं? श्रावण बाळाच्या आई वडिलांच्या तोंडाला पाणी लावं, पण ते काय पाणी पिना. त्यांना वाटलं, त्यांना आले तिकडं पहा, माझी नजर गेली म्हणजे आले ना. तर जात असताना श्रावण बाळाच्या आई वडिलांना असं वाटलं, बाळांनी पाणी आणले आणि बाळ बोलत का नाही. श्रावणाची आई म्हणते, बाळा तू बोलत का नाही? इकडं पहा माझ्याकडं. ज्यावेळेस श्रावण बाळाच्या आई वडील त्या बेलाच्या झाडाखाली बसले होते, दशरथ राजानं श्रावण बाळाच्या आई वडिलांच्या तोंडाला झारी लावली. आणि झारी लावत असताना हे अंध होते ना, आंधळ होते ते, त्यांना दिसत नव्हतं. त्यांना वाटलं आपलं बाळ आहे श्रावण, आणि तो आपल्या संग का बोला ना. श्रावण बाळाला म्हणते, बाळा, आई म्हणते, बाबा तू बोलत का नाही? तुला एवढं रात्रीचं पाणी आणायला लावलं म्हणून तू बोलत नाही. ते दशरथ राजाच्या डोळ्याला पाणी यायचंय. कांगणे मामा, तू जर बोलला नाही श्रावणा, आई वडील म्हणतात आम्ही तुमचं पाणी पण पिणार नाही. माझ्याकडे लक्ष दिले, महत्वाचा विषय. तुम्ही जर पाणी पिला नाही, तुम्ही जर बोलले नाही तर आम्ही पाणी पिणार नाही. नवीला जाईन दशरथ राजाला बोलावं लागलं.